चला आज बघूया आपण अनारसे तर कसे करायचे। तुम्ही पाहू शकता आपले कसे झालेले आहेत। तर मी इथे तांदूळ घेतले 2 वाट्या, तर ते आपल्याला भिजत घालायचे। 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे। तर आता 3 दिवसानंतर आपण हे तांदूळ पाण्यातून काढून घेतले। त्यानंतर आपण इथे चाळणीमध्ये आपण काढून घ्यायचे। तर ते काढल्यानंतर आपल्याला ते पाणी निघालं तर आपल्याला आता ते एका कापडावर सुकायला टाकायचे। तर हे चांगले सुकल्यानंतर त्याची आपल्याला मिक्सरमधून म्हणजे हाताला थोडासा किंचित ओलसरपणा लागेल किंवा आपल्याला थंड लागतील असे आपल्याला ते काढून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरला आपल्याला ते बारीक करायचे। तर चाळणीने आपल्याला ते चाळून घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला इथे 1.5 वाटी साखर आपल्याला इथे लागणार आहे। तर आपण 1.5 वाटी मी इथे साखर घेते। तर आपल्याला हे एकत्र करून त्यामध्ये थोडं दूध टाकून लक्ष द्यायचं की यामध्ये आपण एकदम थोडंसं दूध टाकायचं, कारण साखरेमुळे याला पाणी सुटते। तर किंचित आपण थोडंसं दूध टाकलं आणि याचे गोळे बनवून आपल्याला हे ठेवायचे आहे। तर तुम्ही जर एकाच दिवसात तांदूळ घालायचे आहे आणि लगेच तुम्हाला भिजवायचं आहे तर तुम्ही त्यामध्ये दही टाकू शकता भिजवताना, म्हणजे लगेच। आणि असं आपल्याला हे गोळे बनवून आपल्याला 7-8 दिवस राहू द्यायचं आहे, म्हणजे 4-5 दिवस राहू द्यायचे। आणि असे आपल्याला लाटून घेऊन नंतर आपले असे अनारसे तयार आहेत। तर तुम्ही पाहू शकता कसे तयार झाले। तर सर्वांनी करून बघा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।